आदरणीय अजितदादांच्या अपघाती निधनानंतर या बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे। आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राबाई पवार या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी या रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक लढवत आहेत आणि त्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने जयदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी बारामती विधानसभा मतदारसंघातल्या बूथ कमिटी स्तरावरच्या आणि वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती। अतिशय भावनिक स्वरूपाचं वातावरण होतं। अशी वेळ, पोटनिवडणुकीची वेळ या मतदारसंघामध्ये येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं। अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना त्यांना अश्रू अनावर होत होते। खुद्द जयदादा यांना देखील अश्रू अनावर झाले। दादांच्या आठवणीमध्ये या ठिकाणचा प्रत्येक कार्यकर्त्याच्या बरोबर व्यक्तिगत संबंध असलेले अजितदादा ते अचानक निघून गेल्यामुळं जी निवडणूक होते आहे याचं लोकांना त्या ठिकाणी निश्चितपणे भावनाविष असले तरी सुद्धा आपल्या संविधानामध्ये एखादी जागा रिक्त झाल्यानंतर तिथं पोटनिवडणूक 6 महिन्याच्या आत घ्यावी लागते। त्या अर्थाने ही पोटनिवडणूक होते। माझ्याकडं या निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी आहे। आज या बैठकीच्या निमित्तानं राज्याचे माजी मंत्री संजय बनसोडे हे देखील या ठिकाणी आले होते आणि निश्चितपणे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आमच्या पक्षाच्या वतीनं इतर ज्या पक्षांनी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे त्या सर्वांचा आभार आम्ही व्यक्त केलेला आहे। काही जणांच्या बरोबर चर्चा चाललेली आहे आणि निश्चितपणे अजितदादांचं या महाराष्ट्राच्या करता असलेलं योगदान आणि त्यांचं झालेलं आकस्मिक निधन या सगळ्या पार्श्वभूमीवर या बारामती मतदारसंघाची एकंदरीत पार्श्वभूमी पाहता निवडणूक कुणी लढवल असं वाटत नाही। ही निवडणूक बिनविरोधच होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ती व्हावी आणि त्यानिमित्तानं अजितदादांना श्रद्धांजली व्यक्त करण्याची त्या ठिकाणी त्या सर्वच पक्षांना संधी आहे। त्यामुळे आमचं पुन्हा एकदा आवाहन आहे, ज्यांनी काही अर्ज भरलेले असतील त्यांनी देखील ते अर्ज त्या ठिकाणी परत घ्यावेत आणि ही निवडणूक ज्या सुनेत्राबाई आणि त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अशा काळामध्ये त्या ठिकाणी आपण त्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका सगळ्यांनीच घेतली पाहिजे असं आमचं मत आहे। तो विषय माझा नाही आहे। आता आपण या ठिकाणी बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीच्या बैठकीपुरतं या ठिकाणी आपण बोलतो आहोत आणि या निवडणूक प्रभारी या नात्यानंच मी फक्त आपल्याला त्या ठिकाणी उत्तर देईन। तो विषय पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरचा आहे आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी त्या भूमिका आपली काय असेल ते योग्य वेळी मांडतील। मी तुम्हाला आताच सांगितलं की या ठिकाणी मी आपल्या समोर या पोटनिवडणुकीचा निवडणूक प्रभारी या नात्यानंच आपल्याशी फक्त संवाद साधणार। इतर कुठल्याही विषयाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी ते बोलण्याचा मला अधिकार नाही आणि ते मी बोलणार पण नाही। सर्वच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी एकमतानं सुनेत्राबाई यांना विधिमंडळ पक्षाचा नेता निवडलं आणि त्यांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ देखील घेतली आहे। त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा त्या ठिकाणी सांगितल्या जातात त्या पूर्णपणे अफवा आहेत। सर्वच्या सर्व आमदार हे सुनेत्राबाईंच्या पाठीशी अद्याप तरी अजून तसं अधिकृतपणे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून तसं कुठलंही पत्र किंवा तशा पद्धतीचं वक्तव्य आलेलं नाही। आपल्याला कल्पना आहे काँग्रेस पक्षाचे निर्णय हे राज्यस्तरावर नाही तर देशाच्या पातळीवर होतात। त्यामुळं राज्यस्तरावरच्या कुठल्या तरी एखाद्या नेत्याच्या वक्तव्याचं आपण त्या ठिकाणी गांभीर्य प्रदेशाध्यक्षांची कदाचित त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबरोबर चर्चा झालेली नसावी। त्यांना वरून त्या ठिकाणी निरोप आल्यानंतर निश्चितपणे त्यांची भूमिका जी आहे ती या पद्धतीचीच राहील आणि मुळातच हे अजितदादाच्या संदर्भानं होत असलेली पोटनिवडणूक ही जी आहे ही याच्यामध्ये पक्षीय संदर्भ येऊ देता कामा नये। फार मोठं व्यक्तिमत्व आपल्या राज्यातून गेलेलं आहे आणि त्याचं राज्याचं नुकसान झालेलं आहे, काही कुठल्या पक्षाचं नुकसान नाही झालेलं आणि त्यांच्या धर्मपत्नी स्वतः त्या निवडणुकीमध्ये उमेदवार असणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्र हा भावनिक स्तरावर जाऊन त्या ठिकाणी आपण
विचार करत असतो आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सुद्धा त्या ठिकाणी सुज्ञपणे निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. हे विरोधाभास निर्माण करणारं वक्तव्य आहे. अजितदादांच्या ज्या धर्मपत्नी आहेत आणि त्या निवडणुकीच्या उमेदवार आहेत आणि पवार कुटुंबातल्या त्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधातच निवडणूक लढवून अजितदादांच्या संदर्भामधल्या संवेदना कशा काय ते व्यक्त करतात. मुळातच असं आहे की अजितदादांचा अपघात की घातपात याच्या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि ते वेगवेगळ्या पातळीवर चालू आहे. त्याच्यामध्ये सातत्यानं आपण त्याचा उच्चारच केला पाहिजे असं काही नाही आहे आणि आपण सारखं त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले तर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये अडथळे पण येऊ शकतात. त्यामुळं जे काही इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते चालू दिलं पाहिजे. निश्चितपणे त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिली तर आपण निश्चितपणे जाब विचारू. परंतु या निवडणुकीचा संदर्भ जो आहे तो त्या संदर्भानं काही जणांनी उमेदवारी अर्ज भरताना अशा पद्धतीनं अपघात की घातपात याचा तपास लागावा म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय हे काही मनाला पटत नाही. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.